आपण झणझणीत असं सोप्या पद्धतीने हिरव्या वाटाण्याची भाजी कशी करायची ते बघणार आहोत। नमस्कार, टेस्ट आणि बेस्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। चला तर मग आजच्या या रेसिपीला सुरुवात करूया। या ठिकाणी मी इथं अर्धी वाटी कोथिंबीर निवडून स्वच्छ धुवून घेतली आणि 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या मिक्सरच्या जारमध्ये टाकायचे आणि एकदम बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे। तुम्हाला हवा असेल तर आल्याचा पण वापर करू शकता। तर अशा प्रकारे पेस्ट तयार करून घेतली आहे। एक कढईमध्ये 1 ग्लास पाण्याचा वापर करायचा आहे। पाणी गरम झालं की यामध्ये मी हिरव्या वाटाणे 1 वाटी घेतली, म्हणजे पाव किलो वाटाणे सोलून घेतलेले आहेत ते टाकायचं आहे आणि एक 4 ते 5 मिनिटं मीडियम गॅस करून आपण हे शिजवून घेणार आहोत। जे काही साहित्य लागतं खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देते, एकदा नक्की चेक करा जेणेकरून रेसिपी करताना इझी जाईल। या ठिकाणी आपले वाटाणे शिजले गेलेले आहेत, ते काढल्यानंतर ना त्याच कढईमध्ये 2 चमचे तेल टाकलंय। तेल गरम झालं की जिरे टाकायचे। जिरे टाकल्यानंतर ना मीडियम साईजचे 2 कांदे चॉपरला चॉप करून घेतलेले आहेत। याचा गोल्डन असा कलर येईपर्यंत परतून घ्यायचे। तर अशा प्रकारे कलर चेंज झालाय। याच्यामध्येच आपण जो मसाला बारीक करून घेतलेला होता, कोथिंबीर आणि लसूण, ते टाकते। तर यामध्येच मी इथं 2 मीडियम साईजचे टोमॅटोची मिक्सरला प्युरी करून घेतली आहे, त्याचा वापर करते। तर ते टाकलंय। एखादा मिनिटभर हे परतायचंय जेणेकरून याचा कच्चापणा निघून जाईल। व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। तर या ठिकाणी मी इथं 1 चमचा शेंगदाण्याचा कुटाचा वापर केले जेणेकरून छान अशी ग्रेव्हीला एकसारखापणा येईल। तुम्हाला हवा असेल तर 2 चमचे तरी कमीत कमी बेसनचा वापर करू शकता। तर मीठ टाकायचे, थोडीशी हळद, अर्धा चमचा लाल तिखट, 1 चमचा काळा मसाला, 1 चमचा गरम मसाला टाकायचा आणि परतून घ्यायचा आहे। व्हिडिओ जर आवडला तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करेल लगेच नोटिफिकेशन मिळून जाईल। तर मसाला परतून झाल्यावर त्यामध्ये आपलं जे मटारमधलं पाणी राहिलेलं होतं एक्स्ट्राचा, साधारणतः 1-1.5 कप तरी पाणी आहे, ते टाकायचं आहे। सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि हा मसाला शिजवण्यासाठी याच्यावरती प्लेट झाकून एकदम लो फ्लेमवरती 2 ते 3 मिनिटं हा मसाला छान असा शिजवून घ्यायचा आहे जेणेकरून त्याला ग्रेव्ही टाईप होईल आणि कलर वगैरे छान येईल। तर अशा प्रकारे आपला सर्व मसाला तयार करून झालेला आहे। तर याच्यामध्येच आपलं जे मटार शिजवून घेतलेलं आहे किंवा वाटाणा म्हटलं जातं ते टाकायचं आहे। हवा असेल तर बटाट्याचा पण वापर करू शकता। याच्या आधी पण मी हिरव्या वाटाणा आणि बटाट्याच्या भाजीचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे। तर अशा प्रकारे सर्व मिक्स करून घेतलं आहे, कोथिंबीर टाकलेली आहे। झणझणीत असं आपल्या साध्या सोप्या पद्धतीने हिरव्या वाटाण्याची भाजी तयार हे काढून घेते। व्हिडिओ जर आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। कमेंट्स बॉक्समध्ये पण नक्की सांगा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।